तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. तर भाऊंनो, आता इंस्टाग्रामला एकदम खतरनाक ट्रेंड चालू आहे बघा. प्रॉपर तुम्ही जर बघितलं असला प्रभू श्रीरामांच्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशा पोस्ट एकदम मोठ्या आल्यात. 4x5 ची साईज लॉंगेस्ट आपल्या इंस्टाग्रामची होती, पण त्याच्यापेक्षाही मोठ्या भरपूर आपला मोबाईल स्क्रीन भरून जे काही पोस्ट असतील तर ते आल्यात. तर ते तुम्हाला बघून आश्चर्य वाटलं असेल. तर तशीच पोस्ट आपण आपल्या इंस्टाग्रामला आत्ता नुकताच टाकल्या. तर आपली ही इंस्टाग्राम आय डी तुम्हाला पुढे दिसाल्याच. तर नक्कीच जर पहिल्यांदा फॉलो करणार असेल तर लवकरात लवकर फॉलो करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले जे काही पोस्ट असतील तर त्या आवडल्या तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. तर भाऊंनो, आता मी ती पोस्ट दाखवतो पहिल्यांदा. तर बघू शकता या थीममध्ये एकदम खतरनाक आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रॉपर एकदम लॉंगेस्ट पोस्ट आपण केल्या. एकदम विषयाहाड आणि त्याला तुम्ही ढीक प्रेमही दिलाय. भरपूर जास्त प्रेम दाखवालाय आपल्या इंस्टाला. तर नक्कीच खरंच मनापासून धन्यवाद. तर हिची आपल्या इंस्टाग्राम आय डीची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकीन प्रॉपर. तर नक्कीच तिथं चेक करा. नाहीतर मग तुम्ही डायरेक्टलीरित्या आपल्या इथं प्रॉपरलीरित्या प्रथमेश पाटील ग्राफिक्स असं सर्च केला की येऊन जाईल. ओके, चेक करून घ्या. तर आता पुढील मुद्दा म्हणजे काय की मेन ह्या व्हिडिओचं तात्पर्य सांगायची गोष्ट म्हणजे काय की ही जी काही पोस्ट आहे ही मी तयार करू शकतो कोणत्याही साईजमध्ये. तुम्ही करा, कोणत्याही म्हणाले मी, कोणत्याही साईजमध्ये केला तरी ती परफेक्ट फिट होत्या. फक्त उभी पाहिजे, आडवी होणार नाही. ओके, उभी व्हर्टिकल थीममध्ये कसे व्हर्टिकल थीममध्ये कोणत्याही साईजमध्ये केला तर ते आरामात फिट होऊन जाईल. तर ही पोस्ट कशी मी प्रॉपर इंस्टाग्रामला टाकली हे तुम्हाला मी आज सविस्तर चांगल्या प्रकारे समजून सांगणार आहे. आजचा व्हिडिओ एकदम डीपमध्ये आहे आणि चांगल्या प्रकारे समजवला गेलेला आहे. सोपा आहे एकदम, लय का अवघड नाही, पण फक्त तुम्हाला ते कळणं गरजेचं आहे. तर त्यासाठी लागणार आपलं गुगल, आणि गुगलवरनं काय काय पुढं करायचं आहे तर ते मी येत्या थोड्याच वेळात सांगतो. तर भाऊन आलं आता आपण आपल्या गुगलवर. तर मी खास करून जरा पीसीची तुम्हाला पुढं स्क्रीन दिसत असेल काय मी हे केलं प्रॉपर कारण आपल्याला डेस्कटॉप साईड ओपन करावं लागते. ते मी मोबाईलमधनंही सांगतो, तुम्हाला काळजी करू नका. काय करायचं आहे, काय ट्रिक करायचं आहे तर ती सांगतो सविस्तर. इथनं गुगलवरनं हे समजवलं ना तुम्हाला प्रॉपर, तर मग मोबाईलवर नाही करणं काय अवघड नाही, सेमच आहे सगळी प्रोसेस. ओके, गुगलवर यायचं. गुगलवर सर्च काय करायचं, क्रिएटर स्टुडिओ इंस्टाग्राम किंवा क्रिएटर स्टुडिओ फॉर इंस्टाग्राम. अशा टीममध्ये 3 ऑप्शन्स मी तुम्हाला सांगितलं. यातलं कोणतेही सर्च केला तर या टीममध्ये फेसबुक बिझनेस मॅनेजर, या टीममध्ये क्रिएटर स्टुडिओ फॉर इंस्टाग्राम, या टीममध्ये लिंक येऊन जाईल पहिलीच वेबसाईट. तर आता हे ओपन केल्यावर, आता मी ऑलरेडी ओपन म्हणजे प्रॉपर ओपन करून ठेवले आणि सगळे सिम्पल केले. जसं की आता मी एक तुम्हाला काय सांगतो बघा. हे ओपन केल्यावर प्रॉपर आता बघा मी डायरेक्ट माझी आता तुम्हाला इथं पुढे इंस्टाग्राम आय डी दिसेल. हे असं तुम्हाला दिसणार नाही पहिल्यांदा. तर तुम्हाला कसं दिसेल, प्रॉपर ओपन केल्या लॉग इन नावाचं ऑप्शन येईल. ओके, लॉग इन. ओके, लॉग इन म्हणजे प्रॉपर जसं आपण इंस्टाग्राम ओपन केल्या नवीन जर आपली आय डी पासवर्ड विसरलो असलो किंवा लॉग इन लॉग आउट केलो असलो तर तेव्हा तिथं लॉग इन करायला येते ना, प्रॉपर आपली आय डी टाकायची असते आणि तिथं खाली पासवर्ड. सेम तीच प्रोसेस करायची आहे. आणि त्यानंतर मग असा तुम्हाला इंटरफेस पुढे येतोय. आता इथून पुढची जी काही इन्फॉर्मेशन आहे तर ती भरपूर मेन आहे, ती चेक करून घ्या. जसं की आता क्रिएट पोस्ट करायचं, क्रिएट पोस्ट. आता हे करते वेळी आता इथंच मेन ऑप्शन आहे. हे करते वेळी आता इथं पुढं प्रॉपर डेस्कटॉप सेक्शन आहे, त्यामुळे प्रॉपर इथं काय म्हणजे प्रॉब्लेम आहे ना. पण तुम्ही जर मोबाईलमध्ये करत असाल तर ते कसं करायचं, तुम्ही आपल्या क्रोमवर असला किंवा गुगलवर जरी असला तरी वर 3 डॉट दिसतात, त्या 3 डॉटवर चेक करा. म्हणजे 3 डॉटवर क्लिक केला की डेस्कटॉप साईड नावाचं एक बॉक्स ओपन होईल बघा कोपऱ्यात. तर ते क्लिक केला की सिम्पल सेम आपल्या पीसीची जशी काही स्क्रीन असते तर ती आपल्या मोबाईलमध्ये ऑन होईल. ओके, बाकी काही करायची गरज नाही. तर आता पुढील मुद्दा काय करायचा आहे बघा सविस्तर. तर इथे तुम्हाला पब्लिश नावाचं एक बटन बघायला भेटत असेल. टू पब्लिश युअर पोस्ट प्रॉपरली त्या प्लीज इन्क्लूड मीडिया अँड ऑर टेक्स्ट या थीममध्ये. ओके, तर आता ही जी काय पब्लिश नावाची जी काही दिसणारी पोस्ट आहे ना, ही फक्त आणि फक्त जर तुम्ही त्या थीममध्ये त्या साईजमध्ये म्हणजे जे काय आपली इंस्टाग्रामची साईज आहे ना 4x5, तर त्याच्यापेक्षा जास्त लॉंगेस्ट जर साईज केला असला तर ही ओपनच होणार नाही. कधी ओपन होणार माहिती आहे का, टाकल्या 1 सेकंदापुरतं ओपन होईल आणि प्रॉपर ती बंद होऊन जाईल लगेच. ओके, 1 सेकंदापुरतं ओपन होईल आणि प्रॉपर ती बंद होऊन जाईल. ओके, तर याच्यावर फक्त डबल क्लिक करत राहायचं प्रॉपर. आता ते सगळी कशी प्रोसेस आहे तर ती मी तुम्हाला सांगतो. मोबाईलवाल्यांनीही ती लक्षात ठेवा आणि PC-वाल्यांनी ती हे लक्षात ठेवा. ओके, जसं की आता मी इंस्टाग्रामवर परत एकदा जाऊन दाखवतो आपली ही लेटेस्ट लास्टची. जसं की प्रॉपर मी पुन्हा एकदा इथं रिफ्रेश मारतो. वेट, बघा ही लास्टची पोस्ट आहे आपली. ओके, आता ह्याच्या व्यतिरिक्त ही सेम अजून एकदा पडणार कारण का मी इथनं ती शेअर केल्यावर. ओके, तर आता ॲड अ फोटो करतो मी, प्रॉपर अपलोड फ्रॉम डेस्कटॉप करतो. आता बघा आता ती प्रॉपर पहिल्यांदा सगळी तयार करून घ्या. त्या थीममध्ये कोणत्याही साईजची चालते, नो प्रॉब्लेम. तर ती तयार करून घ्या. आता पुढील प्रोसेस मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो. तर प्रॉपर इथं बघू शकता एक नावाची पोस्ट मी इथं तुम्हाला बघायला भेटायला. जसं की तिची साईज आहे 6.48 MB, 2000x6522 प्रॉपरली ती हाईट आणि विड्थ आहे त्या टीममध्ये. आता काय करायचं आहे बघा, इथनं पुढं मेन आहे. जसं की तुम्ही मोबाईलवरनं करत असेल तर डेस्कटॉप साईज करा म्हणले मी. ओके, डेस्कटॉप साईट करा म्हणले मी. ओके, आणि PC मधनं काय होऊन जाते लगेच. ओके, ह्याच्यावर डबल क्लिक करायचं.
ओपन करायचं आणि बघा आता पुढील प्रोसेस बघा. एक आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पुढील प्रोसेस बघा इथनं मेन सांगणार आहे मी. ओपन केला ना की तर अपलोडिंग मीडिया होईल आणि ते पब्लिशिंग जे आहे ना पब्लिश हे फक्त 1 सेकंदासाठी ओपन होईल बघा. आणि क्लिक 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 करत जायचं. ओके प्रॉपर बघा आता बघा आता या टीममध्ये झाले. आता ही पोस्ट प्रॉपर परफेक्टरित्या झाली. 1 सेकंदासाठी ते पब्लिश ओपन होते आणि प्रॉपर तुम्ही डबल टिबल क्लिक केला ना की आता बघा आपण इंस्टाग्रामला झाल्या का नाही आपली पोस्ट 2दा म्हणजे दुसऱ्यांदा झाल्या का नाही बघा. मी पहिल्यांदा केलतीच, आता दुसऱ्यांदा बघूयात आपण. मी आता डिलीट करणार आहे तुमच्यासमोरच. बघा ही झाली की नाही दुसऱ्यांदा झाली. जसं की नाव 1 लाईक आले बघा ऑलरेडी. ओके तर आता मी तुमच्यासमोर डिलीट करून टाकतो. ही ट्रिक कळाल ना तुम्हाला सगळ्यांना. प्रॉपर सगळं सविस्तर मी हळू चांगल्या प्रकारे समजवून सांगितले. ओके काय कन्फ्युजन करून घेऊ नका. ओके सविस्तर सगळ्या गोष्टी सांगितल्यात. ढीक प्रेम द्यायचं आजच्या ट्युटोरियलला. आजचं ट्युटोरियल मराठीमध्ये मी सगळं सविस्तर चांगल्या प्रकारे समजून सांगितलंय. आता फक्त मी पीसीची स्क्रीन ओपन केली. तुम्हीही मोबाईलमध्ये करू शकताय प्रॉपर. फक्त डेस्कटॉप साईट करा. डेस्कटॉप साईट कुठं वर आपल्या क्रोममध्ये कोपऱ्यात 3 डॉटवर क्लिक केला ना की डेस्कटॉप साईटचं ऑप्शन येते. ओके त्या टीममध्ये चेक केला की आरामात आपली जी काय पोस्ट आहे तर ती होऊन जाते. फक्त जे काय पब्लिश नावाचं जे काय बटन आहे ना तर त्याला डबल क्लिक म्हणजे क्लिक करतच राहायचं. अपलोडिंगला टाकलं ना क्लिक करत राहायचं. त्यावर बटन बोट मारत राहायचं. जर मोबाईल असला आणि पीसीवर असेल तर आपला माऊस क्लिक करत राहायचं. आरामात आपली पोस्ट होऊन जाते. ओके ते आता ते प्रोसेसिंगमध्येच दाखवलं तुम्हाला. बघा आता अजून प्रोसेसिंगमध्ये जाय पण तिकडं ऑलरेडी जी काय आपली पोस्ट आहे तर ती आपली अपलोड झालेली आहे. तर नक्कीच हीच एक ट्रिक आहे. आवडली का नाही नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ही जी काय आता आपण इंस्टाग्रामला पोस्ट केल्या प्रॉपर तर ही जर आवडली असली यावर जर ट्युटोरियल पाहिजे असेल तर ही जी विथ फ्री PLP त्या टीममध्ये मी ते घेऊन येईन. ओके आवडले असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. फ्री PLP ट्युटोरियल पाहिजे का नको नक्कीच कमेंट करून सांगा. बाकी जय शिवराय कमेंट करायला विसरायचं नाही आहे. तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टी करतोय. भरपूर मला या ट्युटोरियलला प्रेम पाहिजे. ओके बाकी भेटवलं करतं पण एकदम चांगल्या विषयाड नाद व्हिडिओमध्ये. तोरबाय काळजी घ्या. टेक केअर. लव यू ऑल. प्रेम बाय. धन्यवाद.